गुड मॉर्निंग. तुम्ही ट्यून केलाय 90.4 ग्रीन FM. मी आरजे शरयू आहे आपल्यासोबत. सुरू होतोय आपला कार्यक्रम वाचल तर वाचल. मित्रहो, आज मी तुमच्या भेटीला घेऊन आले आहे लेखक पु ल देशपांडे यांचं पुस्तक जावे त्यांच्या देशा. पु ल देशपांडे स्वतः त्यांनी हे जग भ्रमण केलं, पण तेवढं करून ते थांबले नाहीत, तर ते आपल्या डोळ्यासमोर देखील त्यांच्या मिश्किल भाषेत आणून ठेवलं. त्यांची अनेक प्रवास वर्णनं खूप प्रसिद्ध आहेत. त्यापैकीच एक जावे त्यांच्या देशा हे प्रवास वर्णनपर पुस्तक. या पुस्तकाच्या अगदी सुरुवातीला पु ल देशपांडे त्यांच्यासोबत आपल्याला व्हेनिसला घेऊन जातात. या व्हेनिसबद्दल सांगताना ते लिहितात, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. हा एक मोठा गोड अभंग आहे. विठ्ठलाचं रूप पाहून होणाऱ्या सुखाची प्रत निराळी असेल. त्या सुखाचा अनुभव मला नाही. लोचनांना सुखावणारी असंख्य रूप, सुखाच्याही निरनिराळ्या परी. मी मात्र अकल्पितपणे एका निराळ्या सुखाचा अनुभव घेतला. एक दर्शन ध्यानीमनी नसताना घडलं. व्हेनिसला पोहोचलो. त्या दिवशी व्हेनिस मधल्या गोंडोलातल्या सहलीचं आकर्षण मनात होतं. पानवाटांची ही सुंदर नगरी. वर्षभर इथे उत्सव चालूच असतो. ओठावर गीत तरी नाहीतर शीळ घेऊन हिंडणारे तरुण आणि त्या सादाला कधी डोळ्यांनी तर कधी स्मितातून उमटणाऱ्या गालांवरच्या खळ्यांनी प्रतिसाद देणाऱ्या तरुणी. इथल्या सावलीच्या घड्याळावर ह्या जलनगरीचं ब्रीदवाक्य कोरलंय, मी फक्त सुखाच्या घटिकाच दाखवीत असते. केवळ सुखाच्या घटिकाच दाखवणाऱ्या घड्याळांचं हे गाव. 117 बेटे, 150 कालवे आणि त्यांना जोडणारे 400 छोटे छोटे पूल, अशी या गावाची भौगोलिक रचना. बँकॉकमध्येही अशाच पाणवाटा आहेत. पुण्यातल्या रस्त्यातून जशा सायकली जातात तशा इथे छोट्या मोठ्या होड्या जात असतात. पण व्हेनिसचा टुमदारपणा बँकॉकला नाही. एकतर व्हेनिस शहरात मोटारींना प्रवेश नाही. इथे काशीतल्या बोळांसारखे सुळसुळणारे बोळ आहेत किंवा मुंबईतल्या खोताच्या वाडीसारखे. पण कमालीचे स्वच्छ. इथे वेलींना आणि फुलांना अंगा खांद्यावर खेळवीत उभी राहिलेली दुमजली घरं आहेत. इथं केवळ ओठांनीच नव्हे तर डोळ्यांनी, कानांनी आणि अंग प्रत्यंगांनी सारं काही पीत पीतच हिंडावं. ह्या यौवनपुरीत स्मिताला पूर्वपरिचयाची अट नाही. मुक्त गीताला संकोच नाही. कंठ फुटला की गावं, सुकला की प्यावं. लेखक पु ल देशपांडे जेव्हा व्हेनिसला गेले तेव्हा तिथला वार्षिक महोत्सव सुरू होता. या वार्षिक महोत्सवाचं याची देही याची डोळा वर्णन जेव्हा पु ल देशपांडे करतात तेव्हा आपल्याला असंच वाटतं की आपणही तिथं कुठेतरी जागा धरून बसलोय. पु ल देशपांडे त्या वार्षिक महोत्सवाबद्दल लिहितात की हळूहळू रंगबिरंगी फुलं आणि फुग्यांनी सजवलेल्या विशाल नौका कालव्यातून पुढे येऊ लागल्या. काही नौकांवर प्राचीन वेशभूषा लेवून स्त्री पुरुष सजले होते. इटलीच्या इतिहासातले काही प्रसंग स्थिर नाट्यरूपाने उभे केले होते. मधूनच एखाद्या नौकेवर कसरतीचे खेळ सुरू होते. नर्तकांचे ताफे नृत्य करीत होते. या स्वप्न नगरीतून आपण बाहेर येतो न येतो तोच लेखक पु ल देशपांडे आणखी एका स्वप्नांच्या जगात आपल्याला घेऊन जातात. ते लिहितात, रोमच्या दिशेनं आमचं जम्बो उडत असताना इटली हा शब्द मी प्रथम केव्हा ऐकला हे आठवत होतो. युरोपचा भूगोल काही प्राथमिक शाळेत नव्हता. मी पार्लेकर असल्यामुळे ठाणे जिल्ह्याचा भूगोल घोकला होता. हे इटली आणि तिथलं रोमच्या विमानतळाकडं विमान झेपावत होतं आणि सहज खिडकीतून खाली नजर टाकली. हिरव्या शेतांचा गालीचा पसरलेला, त्यात नदीच्या पाण्याच्या आणि कालव्यांचाच चक्क निळ्या रेषा ओढलेल्या. काही मिनिटांपूर्वी भूमध्य समुद्राच्या निळाईनं मन तृप्त केलं होतंच. त्यात हिरव्या गालीच्यावरची ही एखाद्या पोरानं मनसोक्त रेघोट्या काढाव्या तशी निळ्या पाण्याच्या प्रवाहांची वेलबुट्टी. सुरेख ऊन पडलं होतं आणि यावेळी पु ल देशपांडे तिथल्या त्या निळ्या आकाशाच्या, निरभ्र आकाशाच्या सुद्धा प्रेमात पडतात आणि असं वाटतं की त्यांच्यासोबत हा सगळा प्रवास आपणही करतोय. असं हे अप्रतिम, मिश्किल, गोड असं प्रवास वर्णन जावे त्यांच्या देशा. मित्र, आपलं नेहमीच ट्रिपचं प्लॅनिंग ठरत असतं नाही का? मग देशात असो किंवा विदेशात. पण कधी कधी ट्रिप करण्याआधी आणि स्पेशली कधी पूर्वेकडील देशांची करण्याआधी किंवा पश्चिमेकडील देशांची करण्याआधी एकदा महाराष्ट्रातल्या एका साहित्यिकाचं प्रवास वर्णन नक्की वाचावं. म्हणजे सहल कशी करावी, काय बघावं याचा एक दृष्टिकोन आपल्याला मिळतो. आणि ते लेखक, ते साहित्यिक
म्हणजे महाराष्ट्राचे लाडके पु ल देशपांडे. त्या पु ल देशपांडेंचं पुस्तक जावे त्यांच्या देशा हे प्रवास वर्णन आज मी तुमच्या भेटीला घेऊन आली आहे. कधी व्हीनस, कधी इटली, कधी रोम, हा सगळा पसारा आपल्या डोळ्यासमोर आणत असतानाच ते सौंदर्य मूर्तिमंत आपल्या नजरेसमोर उभे करणारे बहुआयामी लेखक म्हणजे पु ल देशपांडे. पण हे पुस्तक म्हणजे केवळ प्रवासाचं वर्णन नव्हे, तर प्रत्येक प्रसंगामध्ये मिश्किलपणा शोधणारे पु ल देशपांडे. आणि तो प्रसंग रंगवून सांगत असताना मग तो रोमच्या विमानतळावर घडलेला प्रसंग असो किंवा व्हेनिसच्या वार्षिक महोत्सवातला प्रसंग, हे सगळं काही असं वाटतं की आपल्या डोळ्यासमोरच घडतंय. उदाहरणार्थ एक प्रसंग लेखक पु ल देशपांडे आपल्याला सांगतात की इटलीला आमचा पहिला मुक्काम सोरेंतोला होता. 2-2.5 तास त्या विमानतळावर आम्ही अस्वस्थ होऊन त्या दोघांची वाट पाहत होतो. एवढ्यात आम्ही सोरेंतोच्या ज्या हॉटेलात उतरणार होतो तिथल्या मॅनेजरला फोन जोडला. माझं शुद्ध भारतीय इंग्रजी आणि त्याचं इटालियन इंग्रजी अशी झटापट सुरू झाली. त्याला काही सुधाकर प्रभू हे ऐकू येत नव्हतं. मी स्पेलिंग सांगत होतो. शेवटी कशानं कोण जाणे त्याच्या डोक्यात प्रकाश पडला आणि ती मंडळी सकाळीच तिथून निघाल्याचं कळलं. म्हणजे नवीन चिंता. सोरेंतोहून ते मोटार हाकीत येणार होते. लगेच अपघाताची शंका आली. मग पोलीस खात्याशी संपर्क साधला. त्यांनी तत्परतेने चौकशी करून सोरेंतो नेपल्स रस्त्यावर मोटार अपघात झाल्यामुळे भयंकर ट्रॅफिक जॅम झाल्याची बातमी सांगितली. आणि आता कसं करावं अशा चिंतेत आम्ही तिथून निघालो. तर समोर साक्षात सुधाकर आणि मीना उभी. नेपल्सच्या विमानतळाकडे येण्याचा रस्ता त्यांनी प्रवाशांच्या खास सोयीसाठी केलेल्या इंग्रजी इटालियन कोशातून विचारल्यामुळं त्यांना प्रत्येक इटालियन माहितीगारानं चुकीच्या रस्त्याला लावलं होतं आणि सुमारे 150-200 मैलांचा हेलफाटा खात खात शेवटी ते विमानतळावर येऊन पोहोचले होते. मी आपला कोश त्या क्षणी खिशातून काढून जो बॅगेत कोंबला तो आज तागायत पुन्हा उघडला नाही. ही इटालियन भाषा तर सतत दादऱ्याच्या ठेक्यात बोलावी लागते. त्या विमानतळावरच्या सूचना ऐकताना तो ठेका माझ्या लक्षात आला होता. आसपासच्या इटालियन कुटुंबांचे सुसंवाद देखील तशाच ठेक्यात चालले होते. त्या भाषेतल्या माधुर्याला ह्या ठेक्याची जोड असल्यामुळं कानात सारखं 10 दिन्ना 10 दिन्ना 10 दिन्ना असं काहीतरी पडल्यासारखं वाटत होतं. बघा ना, म्हणजे हे पुस्तक जावे त्यांच्या देशा हे केवळ वेगवेगळ्या ठिकाणांचं वर्णन नाही आहे, तर पुलंची शैली आहे. पु ल देशपांडेंचं प्रवास वर्णन आहे आणि ते हे पुस्तक आहे जावे त्यांच्या देशा. वाचायला हवं, संग्रही असायला हवं असं हे प्रवास वर्णन. मित्रहो, आजच्या भागात आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटू पुढील रविवारी अशाच एका एव्हरग्रीन पुस्तकासह. तब तक के लिए सुनो ग्रीन, रहो एव्हरग्रीन.